एलकोट एलकोट सदानंदाचा। नमस्कार मित्रांनो, मी राहुल पाटील तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, तुम्ही व्हिडिओचा थंबनेल बघितलाच असेल। मित्रांनो, आज आपण चाललो जेजुरीला। आमच्या देवाऱ्यातील देवांचा अभिषेक आहे। तर चला मग मित्रांनो, सर्वजण येत आहेत आणि बसमध्ये चढत आहेत। तर मग निघण्याआधी मित्रांनो फोडूया नारळ आणि बघूया बसमध्ये आता एंट्री करूया, बघूया कोण कोण आलाय। सो मित्रांनो, तुम्ही बघू शकता ही आहे आमची पाटील फॅमिली। आणि मित्रांनो, आज योगायोग असा की सुदेश आणि दिनेश माझे मित्र ते देखील निघाले जेजुरीला। सो त्यानिमित्ताने आमच्या गप्पा गोष्टी देखील होतील आणि खूप धमाल मजा मस्ती येईल। सो चला मित्रांनो, निघूया आता। बस आपली निघालेली आहे जेजुरीला जाण्यासाठी। एलकोट एलकोट जय मल्हार सदानंदाचा एलकोट। मित्रांनो, तुम्ही बघू शकता पहाटेची वेळ आहे आणि आता आपण आहोत लोणावळा घाटात आणि सूर्योदय बघा। निसर्ग म्हणजे माझा फेवरेट। तर मित्रांनो, पहाटे आपण घरातून 5:15 वाजता निघालो होतो आणि आता आपण लोणावळा घाट क्रॉस केलेला आहे। तर आम्ही आता एका ठिकाणी थांबणार आहोत, एका हॉटेलवरती, जिकडे चहा नाश्ता करणार आहोत। सो सर्वजण इकडे थांबले चहा नाश्ता करण्यासाठी। सो चला बघूया नाश्त्यामध्ये काय काय। तर मित्रांनो, आम्ही ठरवलं एक वडापाव आणि चहा वगैरे घेऊया। सो मित्र होते सोबत, तर ह्या वडापावची मजाच वेगळी। टेस्टी नव्हता पण तो मित्रांसोबत टेस्टीच लागला। सो चला मित्रांनो, आता आपण परत बसमध्ये बसूया आणि जाऊया जेजुरीला। सो मित्रांनो, फायनली आपण जेजुरीला पोहोचलेलो आहोत आणि तुम्ही गड बघू शकता। पण मित्रांनो, आपण आता पहिली जाणार आहोत जुन्या जेजुरी गडावर। एलकोट एलकोट जय मल्हार सदानंदाचा एलकोट। हे सुद्धा सवारी तुला मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण आता पायऱ्या चढायला सुरुवात केली आहे। मित्रांनो, तुम्हाला थोडक्यात सांगतो, हे भगवान खंडोबाचे मंदिर आहे, ज्याला मल्हारी मार्तंड असे देखील म्हणतात। आणि एका आख्यायिकांनुसार खंडोबाने मणी आणि मल्ल या राक्षसांचा वध केल्यानंतर हा जो सर्व परिसर दिसतो मित्रांनो, हा ताब्यात घेतला होता आणि तिथे हे मंदिर बांधले गेलं आहे। हे मंदिर मित्रांनो जेजुरी गडावर आहे आणि येथे पोहोचण्यासाठी तब्बल 385 पायऱ्या आहेत आणि ह्या डोंगराला 9,00,000 पायऱ्या डोंगर म्हणून देखील ओळखलं जातं। सो मित्रांनो, चला आपण आता थोड्याच वेळात जुन्या जेजुरी गडावर पोहोचणार आहोत। सो एक्सप्लोअर करूया खंडोबाचं। आणि हे बघा नवीन जेजुरी मंदिर कसं दिसतं इकडनं। मित्रांनो, सकाळचे 10:30 वगैरे वाजले होते आणि वातावरण थोडंसं ऊन, थोडंसं थंडी छान वाटत होतं आणि हवा देखील खूप होती। सो गड चढायला एवढं काही वाटलं नाही आणि आमची फॅमिली पूर्ण वरती चढताना। सो चला अजून जाऊया पुढे, कारण की इकडे निसर्गच भरभरून आहे। पूर्ण निसर्गाच्या सानिध्यात असलेला आहे आपला जेजुरी गड आणि इथला जो व्ह्यू आहे मित्रांनो अल्टिमेट आहे, कारण की खूप वरती आलेलो आहोत आपण आता आणि तुम्हाला दाखवतो मित्रांनो इकडचा जो व्ह्यू आहे ना, मला देखील खूप आवडेल। आणि तुम्ही देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही ह्या जुन्या जेजुरी गडावरती कोणत्या साली आणि कधी आला होतात, कारण की तुमच्या कमेंट्स आम्हाला देखील प्रेरणा देतात। आणि इकडे विमान जाताना त्याला देखील मी शूट केला। सो चला एक्सप्लोर करूया हा जुना जेजुरी गड।
मित्रांनो, पायऱ्या चढत चढत आम्ही पुढे गेलो तर आम्हाला बानुबाईचं मंदिर भेटलं, जिकडे छान अशी मूर्ती होती. सो इकडे देखील आम्ही दर्शन घेतलं. आणि मित्रांनो, उन्हाचं वातावरण, हलकंसं ऊन, हलकीशी थंडी, खूप भारी वाटत होतं. सो चला अजून एक्सप्लोर करूया. खूप सारं निसर्ग बघायचं इकडे मित्रांनो. अजून आपल्याला खूप वरती जायचं आहे. सो जाऊया मित्रांनो. पायऱ्या आणि डोंगर वगैरे चढायची सवय नाही राहिली आता. सो आम्हाला थोडा टाईम लागला. आम्ही ऑलमोस्ट 1 तासामध्ये इकडे पोचलो आणि फायनली मित्रांनो मेन कमानीजवळ आपण आलेलो आहोत. कडेपठार असं हे ओळखलं जातं. सो जाऊया आता आतमध्ये आणि बघूया कसं आहे जुनं जेजुरीचं मंदिर. सो मित्रांनो, खरं सांगायचं तर जुन्या जेजुरी गडावरती मी पहिल्यांदाच आलेलो आहे आणि इकडे आल्यानंतर खूप भारी वाटलं मित्रांनो. छान असं राम मंदिर देखील आहे इकडे देखील आम्ही दर्शन घेतलं. नंतर पुढे गेलो. आम्ही ताट घेतलं देवासाठी, नारळ हार वगैरे घेतला. सो चला भंडारा वगैरे घेऊन आम्ही आता मंदिरामध्ये जाणार आहोत. सो हाच आहे मित्रांनो तो जुन्या जेजुरीचा मंदिर. खूप छान वाटतं मित्रांनो इकडे. सो चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि देवाचं दर्शन घेऊया, कारण की जुन्या जेजुरी गडावर मित्रांनो गर्दी खूप कमी असते. सो तुम्हाला इकडे छान असं दर्शन देखील होतं, कारण की खूप कमी पब्लिक येते इकडे दर्शनासाठी. ज्यांचा अभिषेक वगैरे असतात किंवा ज्या लोकांना खरंच आवर्जून इकडे भेट द्यायची असते ते लोक नक्की येतात. सो मी पहिल्यांदा आलो मित्रांनो. खूप भारी वाटलं. आणि बघा मूर्ती. सो एलकोट जय मल्हार, सदानंदाचा एलकोट. सो मित्रांनो, आता अभिषेकची वेळ झालेली आहे आणि आमचे जे 5 जोडपे आलेले आहेत ते अभिषेकसाठी बसलेले आहेत. सो चला आता तुम्ही पुढचा व्हिडिओ एन्जॉय करा. मित्रांनो, दर्शन करून झाल्यानंतर मित्रांनो इकडे पाठीमागच्या साईडला जर आम्ही फेरफटका मारला तर इकडे एक शौचालय देखील आहे. आणि निसर्गाने भरलेला हा जेजुरीचा जुना गड खूप भारी वाटला मित्रांनो. कडेपठार म्हणून ओळखलं जातं. सो चला आता पुढचा व्हिडिओ तुम्ही बघत राहा. एलकोट सदानंदाचा अगडधुम नगारा सोन्याची जेजुरी देववाले जेजुरा नीळा घोडा कौमे तोडा कमरे करगोटा बेंबी हिरा मस्तकी तुरा अंगावरती शाल सदादेव लाल आरती करी म्हाळसा सुंदरी देववाळी नाना परी खोबऱ्याचा तुकडा भंडाराचा भडका बोल हंकरा सदानंदाचा एलकोट अडकल के बडकल के भंडारा बोल हजारी वाग्या मुरळी खंडोबा भगत पाटील भगत सलाम. आता 5 जणांनी भंडारा काढा घेतला. थोडसा झालेली सेवा पावन करा. जय मल्हार. आता खाली आता प्रत्येकाने जोडीने गुडघ्यावरती बसा. जोडीने पाया पडा. सो मित्रांनो, हे आहे जुनं जेजुरी गड आणि इथलं मंदिर. सो खूप भारी वाटलं. पहिल्यांदा आलो, खूप मन प्रसन्न झालं. सो मित्रांनो, इकडचं दर्शन आपलं झालं आणि देवांचा अभिषेक देखील झालेला आहे. सो थोड्याच वेळात मित्रांनो आम्ही आता जाणार आहोत नवीन जेजुरी गडावरती. आणि हा जो नवीन जेजुरी गडावर जायला रस्ता आहे मित्रांनो, डोंगरावरून आहे, तर खूप धमाल येणार आहे. सो चला व्हिडिओ सोबत राहा आणि एक्सप्लोर करूया आता जेजुरीचा नवीन गड. मित्रांनो, इकडे उतरताना तुम्हाला शंकराचं मंदिर देखील भेटेल. सो इकडे देखील दर्शन आम्ही घेतलं. आणि मित्रांनो, आता आपल्याला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे, तर आम्ही नाश्ता वगैरे घेतला.
मित्रांनो, इकडनं उतरताना एक छान अशी माहिती एका हॉटेलच्या समोर लिहिली होती आणि खूप उपयुक्त अशी ही माहिती आहे मित्रांनो. इकडे ज्या ज्या यात्रा होतात, जे जे इकडे सण साजरे केले जातात, त्याची पूर्ण माहिती इकडे दिलेली आहे. कुठल्या महिन्यात काय काय असतं सर्व काही इथे डिटेलमध्ये दिलेलं आहे. सो तुम्ही कधी आलात किंवा ह्या व्हिडिओचा स्क्रीनशॉट वगैरे काढून ठेवू शकता. सो चला, आणि इथे पुण्यामध्ये जे जे फिरण्याचे ठिकाणं आहेत मित्रांनो, ते देखील इथे बॅनरवरती लावलेले आहेत. सो खूप भारी वाटलं. खूप उपयुक्त अशी माहिती या लोकांनी इथे दाखवलेली आहे. सो चला मित्रांनो, आता आपण इकडनं निघूया आणि आपल्याला आता नवीन जेजुरीच्या गडावर जायचं आहे. तिकडे नवीन जेजुरीचं जे मंदिर आहे ते आता आपण एक्सप्लोअर करणार आहोत. सो ऊन आहे आणि हलकीशी हवा आहे, त्यामुळं असं गरम वगैरे तर होत नाही आहे. खूप भारी वाटतं मित्रांनो. आणि चला आता मित्रांसोबत सैर करूया. आणि हे बघा, सुदेश आणि दिनेश पुढे पुढे चाललेत आणि मी चाललो आपला शूटिंग करत. सो खूप भारी वाटतं मित्रांनो. पहिल्यांदा आलो आणि एक नवीन वेगळाच अनुभव भेटला आणि होप तुम्हाला व्हिडिओ आवडतो मित्रांनो. सो चला आता जाऊया. आता आपल्याला डोंगर उतरायचा आहे मित्रांनो, कारण की नवीन गड हा खूप खाली आहे जुन्या जेजुरी गडाच्या कंपॅरिझनने. सो बघा, आता आपण उतरत चाललेलो आणि मध्ये मध्ये पायऱ्या आहेत, मध्ये मध्ये दगड आहेत. पहिल्या कालचे लोक कसे येत असतील. खूप भारी आहे मित्रांनो. व्ह्यू इथला बघा, मस्तच आहे. आणि थकवा मित्रांनो जाणवत नाही, कारण की इथल्या वाईब्स आहेत ते खूप पॉझिटिव्ह आहेत आणि खूप भारी वाटतं आहे. सो इथे तुम्हाला मध्ये मध्ये खाऊची दुकानं देखील भेटेल, जिकडे आम्ही घेतली काकडी, कारण की उन्हामध्ये काकडी खाण्याची जी मजा असते वेगळीच असते मित्रांनो. सो चला, आता इकडचा नाश्ता वगैरे करून झाला. अजून आपल्याला खूप खाली उतरायचं आहे मित्रांनो. आणि बघू शकता वयस्कर माणसं देखील बिंदास गड चढत आहेत. आणि बघा त्यांची एनर्जी, खूप भारी वाटतं मित्रांनो. यांना बघून असं वाटतं आपण म्हातारे होऊ तेव्हा कसं चढायचं ना कसं उतरायचं. सो मित्रांनो, इकडे छान असा विसावा घेतल्यानंतर आम्ही आता परत गड उतरायला सुरुवात केली. आणि तुम्ही बघू शकता रस्ता, थोड्या पायऱ्या, थोडी दगडं आणि एकदमच भारी वाटते, कारण की आम्हाला सवय आहे. आमच्या गावात देखील डोंगर आहे, त्या डोंगरावरती आम्ही दरवर्षी जात असतो. सो आपल्याला काही एवढं जड जात नाही इकडे चढायला उतरायला. खूप भारी वाटतं. आणि इकडे एक भला मोठा प्रवेशद्वार आहे, त्याच्यातून आपण आता जाणार आहोत. आणि क्लिअर पूर्ण नवीन जेजुरीचं मंदिर इकडनं दिसत आहे मित्रांनो. खूप छान वाटतं आहे मित्रांनो. हा जो जेजुरीचा जुना गड होता तो उतरत आम्ही खाली आलेलो आहे आणि नवीन जेजुरीचं मंदिर एकदम जवळच दिसत आहे. आणि इकडे पायऱ्या देखील बनवलेल्या आहेत. जिथपर्यंत शक्य झालं तिथपर्यंत त्यांनी पायऱ्या बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो बघू शकता तुम्ही, खूप छान असे ब्लॉक इथे लावलेले आहेत, जेणेकरून कोणी इथे पावसाळ्यामध्ये घसरणार वगैरे नाही. आणि ठिकठिकाणी आपल्याला विसावा घेण्यासाठी हे नाश्त्याची दुकानं आहेतच, इकडे आपण खूप सारं खाऊ घेऊ शकतो, ज्याला जो आवडतो तो. आणि बघा इकडे नंदी दगडाचा कसा छान वाटतं आहे. आणि मित्रांनो, फायनली आपण आता पोचणार आहोत थोड्या वेळात नवीन जेजुरीच्या मंदिराजवळ. आणि हा इकडे एक द्वार आहे, ज्याच्यातून आपण आता एंट्री करणार आहोत आणि खंडोबाचं दर्शन आता आपण लवकरच घेणार आहोत. सो चला जाऊया. इकडे आता हा बघा पाठीमागच्या साईडच्या पायऱ्या आहेत मित्रांनो. सो फायनली मित्रांनो, 1 तास आपण गडावरून खाली उतरलो आणि या नवीन गडावरती आलेलो आहोत. आणि एंट्री होता मित्रांनो आपली. आता आपण पाठीमागच्या साईडनं आलो होतो. हा मंदिराचा पाठीमागचा भाग आहे. सो फायनली मित्रांनो आपण पोचलेलो आहोत आणि खूप भारी वाटतं मित्रांनो. थोडं कन्स्ट्रक्शन चाललं आहे इकडे साईडला. आणि बघा, हा आहे मित्रांनो नवीन जेजुरी गड, नवीन जेजुरीचा मंदिर. सो खूप भारी वाटतं आहे. सो आतमध्ये जाऊया मित्रांनो. आपण खूप दमलो आहेत, थोडा ब्रेक घेऊ आणि नंतर जाऊया दर्शनासाठी. सो गर्दी नाही मित्रांनो, आज आहे बुधवार, त्याच्यामुळे गर्दी थोडी कमी आहे. चला मग जाऊया आतमध्ये, दर्शन घेऊया देवाचं. सो छान असं दर्शन करून घेतल्यानंतर मित्रांनो आम्ही देवाला भंडारा उधळला. सो एलकोट जय मल्हार सदानंदाचा एलकोट. सो मित्रांनो छान असं दर्शन झालं आणि आम्ही आता इथून निघत आहोत. आणि हे होतं जेजुरीचं मंदिर, खंडेरायाचं मंदिर. खूप भारी वाटलं मित्रांनो.
सो मित्रांनो आता आपण जाऊया रूमवरती आणि गोंधळ चालू झालेला मित्रांनो. सगळ्यांचा संसार सोन्यासारखा होऊ दे, बालगोपाळ आनंदात नांदू दे आणि केलेले तुझ्या दारा जागरण गोंधळ महाराज आता सगळे नाचायला रस्ता दे रस्ता जास्त नको आपण असं भातावर लागलो बस थोडंसं बस जेवण तू जेवलं काय रे? फायनली मित्रांनो सगळ्यांचं जेवण वगैरे करून झालं आणि आता आम्ही निघालो घरी जायला. तर निघताना देखील इकडे खूप सारी शॉपिंग चालू होती. सुदेशने मच्छी तोडण्यासाठी इकडे एक लाकडाचा तुकडा घेतला. सो चला आता बसमध्ये सर्वजण आलेले आहेत. आता आपण रिटर्न घरी चाललो आहोत मित्रांनो. आणि घरी जाताना देखील खूप निसर्गाचा आस्वाद घेत घेतच आम्ही चाललेलो आहोत, कारण की आजूबाजूला ऊसाचे सगळे
शेती इकडे केलेली आहे आणि संध्याकाळची वेळ होती तर आम्ही चहा करण्यासाठी इकडे थांबलो. सो फायनली मित्रांनो आपली एंट्री झालेली आहे गावात आणि जल्लोष बघा. सर्वजण आता डान्स वगैरे करतील, तुम्ही बघा व्हिडिओ.
यजमानस्य भागेः स्वस्ति तिलकं कुर्यात् अष्टाहारजो अरिष्टनेमो फळीवर पाणी घ्या आणि समोर सोडा. नारायणाय नमः. पंचगव्य प्रमाणाच्या ओम तत्सत् 3 वेळा पाणी प्या त्याच्यावर चतुर्भुज प्रसन्नवदनं ध्यायते सर्वविघ्नोपशान्त देव विद्याबलं देव बलं तदेव लक्ष्मी पदते गिरिगोसरामे लाभस्ते निर्विघ्नं कुरुनन चतुर्देवा विष्णुराध्य हर प्रवरतमानस्य हर अद्य ब्राह्मणे द्वितीय वरारदे वराहणत्रे शालिवाहन शिके 47 विश्वावसु नाम सबसराम तकेतै तुल शुभ करणे शिवराशि स्थिते चंद्र देव गुरु बृहस्पतिं एवं ग्रह गण विशिष्टा तम शुचि द्रव्य शुचियातमाननम प्रोक्षेत बाहर सकल कार्य सिद्ध्यारते सर्वोपचारारते वेदानवेन्द्र महाबलं तेन तमानुबन्धान रक्षमा छवित्तं बहुपुत्रे पूजन करिष्ये समर पूर्व इमाहं मे गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलस्मिन् सन्निधिं कुरुः. मल्लारी मारतंड खंडेराय देवताय नमो नमः. अभिषेक पूर्वकर्म सिद्धारदे सनाहरदे तम देव सगळवं देवर्षे पितृ तृप्ति ददामि पयो ददामि देवेश सनाहरदे शुद्धहं प्रतिगृह्यतायं मल्लारी मारतयाचा एलकोट. आता एक एक टाक ते बघू पुढे हो आणा आजी त्या त्यांच्याकडे घेतात मांडून घ्या तुमच्या क्रमानुसार तुम्ही पूर्ण अर्धा पाऊण तास जाईल गाडी माझी आणतो का सगळं सगळं अगदी करून मग नंतर हे सगळं देव आहे आपण आहो बसा लक्ष दवायचं आहे. मल्लारी वरदंड खंडराय देवताय भ्यो नमो नमः. सर्वोपचारारते विलेपनारते आसनस्थाने एतत् ते विडा पूगी फल पुरडेवा तिथे अक्षदावा सिद्धेतो पूजितो या सुरासुरे सर एक जानवा आहे बघा. जानवा गणपतीच्या समोर श्रीमन महागणाधिपतये लाल फूल ठेवा. भ्यो नमो नमः. विलेपनारते हे कुंकुम कामदायकम वस्त्रालंकार मुख्य हे देवे तव हम प्रतिभ्यो नमो नमः. सर्वोपचारारते विलेपनारते हेर गंध औषधीम वनस्पतीम वनस्पती प्रदक्षिणा करा. यानिकानि पंचो जन्म जन्मावरं करुणावतारं संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तम हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि.
सुख करता दुःख हरता विनता विघ्नाचे पूर्वे पूर्वे प्रेम कृपा जोराचे सर्वांगे सुंदर विठ्ठलाचे जैसे शोभे माळ मुक्ता मोराचे जय देव जय देव जय मंगलमूर्ती मूर्ती मंगलमूर्ती जय गणमाते मोर चावण माते मोर शंकरकास्ते विबोध बोध गण सैव मात्र गुतार्य युक्त हृदय मोनि डमरो विलसित नैसे लक्ष्मी पदे नमोस्तुते एलगोट सदानंदाचा तुळजा भवानी माते की सो मित्रांनो, एवढंच होतं व्हिडिओमध्ये. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.